तर बघा इथे तुम्ही मागे बघतायत अत्तल सेतू ब्रिज आहे जो मुंबईला जातोय सिवरीला. आणि बघा सी व्ह्यू पण तुम्हाला दिसत असेल. ऍक्च्युली थोडासा कसा फॉग आहे ना त्याच्यामुळे क्लिअरली दिसत हे बघा, हे साइडला एकदम तुम्हाला सनसेट होते बघा. सनसेट होते आणि सी व्ह्यू दिसतोय बघा. हो, इथून पण दिसतोय. विचार करा ना, जेव्हा इथे बसणार आणि कॉफी पिणार, भरपूर काम केलंय घरात, इथे येतो बाहेर आणि मस्तपैकी बसतो आणि असं इकडे बघत असतो. स्नेहाला कधी कधी बोलतो, स्नेहा चहा बनव ना आपल्याला. मस्त चहाचा असं कप घेतो, मस्त चुस्की मारतो आणि तिकडे बघत राहतो. काय यार, काय भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. बोलता ना, महाकाल बाबांनी भले लेट दिला पण ते बोलताय ना, ड्रीम जो मी 2017 नाही 18-19 मध्ये बघितला होता तो आता पूर्ण केला. जेवढे पण डिश आम्ही ट्राय केले ना सर्व एकदम टेस्टी. आणि त्याच्यामध्ये बघा, हा मला हे तर डिश भारीच आहे. हा वाला मॅश पोटॅटो आहे ना, हा पण मला खूप आवडतो. नमस्कार सर्वांना. जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये समजलंच असणार का आपण 200 किलो मसाला तयार केलेला आहे. तर आता तो 200 किलो मसाला हा बघा इथे आहे. हा तुम्ही बघताय 200 किलो मसाला आणि आता आम्ही भरतोय 50 किलो भरत आलेला आहे मसाला. तर आम्ही कसा विचार केलेला आहे का आज जेवढ्या ऑर्डर आहेत तेवढ्याच आपण भरूया ना. कारण कसं आहे की आपण आज लेटच स्टार्ट केलाय. एसी वाला आलेला, परत फ्रीज वाले पण दादा आलेले, त्याच्यामुळे परत टाइम निघून गेला आणि मसाले भरायचे आम्ही सकाळी घ्यायचे होते. सानूचं स्कूल पण 2ला सुटलाय, मग बोलतो ना असंच टाइम झालाय. बरोबर. तर आज आम्ही 100 किलो भरतोय. जेवढे ऑर्डर आहेत तेवढे बघूया, तसंच करूया, उद्या भरूया जेवढं. तर टोटल 120 किलो मसाल्याचे ऑर्डर आहेत तेवढा आम्ही मसाला भरतो, बाकीचा राहिलेला उद्या भरणार. कारण कसं आहे माहितीये का, आता हा जो 200 किलो मसाला दिसतोय ना, यालाच भरायला किती टाइम जाईल, म्हणून आम्ही काय विचार केला. बरोबर, हात पण दुखतोय. तर आम्ही काय विचार केला की जेवढ्या ऑर्डर आहेत ना तेवढ्या आपण भरूया, तेवढे आपण मसाले कुरिअर करूया. मग नंतर वाटलं तर राहिलेला उद्या पण रिलॅक्स घेऊया, सगळ्यांना सांगूया की तुमचे मसाले नाही, त्यांना ऑलरेडी सांगितलं. आता ज्यांचे ऑर्डर आहेत त्यांना सांगितलं बुधवारी कुरिअर होतील आणि बाकीचे आहेत त्यांचं उद्या करायचं आहेत कुरिअर, ज्याने ऑलरेडी अगोदर कुरिअर आपल्या. ते पण विचार करा की आमच्यावर इतका विश्वास करतायत की 2-3 तारखेपासूनच प्री बुकिंग होते आपले. आता 100 किलो मसाला तुम्ही विचार करा, बनायच्या अगोदरच जर 80 किलो मसाला आपला बुक झालाय. 80 किलो ने 120 तेव्हा झालेला बनायच्या अगोदरचा आता 120 झाले ते. तर इतका ट्रस्ट तुम्ही आमच्यावरती ठेवताय म्हणून तर ऑर्डर करताय ना. तर आपल्याकडनं आता स्नेहा लजीज मसाला या किती तारखेला, तारीख किती? 8 फेब्रुवारीला रेडी झालेला आपला नवीन मसाला आणि त्याच्यातून अर्धा जास्त आता संपत पण आलेला आहे. ज्यांना कोणाला हवा असेल मसाला तुम्ही ऑर्डर करू शकतात. बघा, जरी आता आउट ऑफ स्टॉक झाला तर नवीन आम्ही स्टॉक बनवत असतो, तर त्याचं तुम्ही बुकिंग करू शकता की तुम्हाला लवकरात लवकर मसाला भेटून जाईल. हो, तर 2 किलो जर तुम्ही आमच्याकडनं मसाले ऑर्डर करताय तर 2 किलो वरती तुम्हाला 300 रुपयाचे आमच्याकडनं कोलंबी पापड फ्री मिळतील. तर चला आता कंटिन्यू राहा. आता पटापट आम्ही मसाला भरून घेतो, जेवढ्या आपल्याला ऑर्डर आहेत तेवढ्या, मग नंतर डायरेक्टली जेवण बनवायला घेणार ना तू. तर आता आमचा 120 किलो मसाला भरून झालेला आहे. तर आता थोड्या वेळात मी पॅकिंग पण करणार आहे, म्हणजे आता थोड्या वेळ पॅकिंग करायला लागेल ना आपल्याला. आणि आता आम्ही जेवायला बसलो. जेवायला बघा स्नेहाने काय भारी मस्तपैकी डाल आणि इथे भेंडी क्रिस्पी आणि इथे बघते टिक्की, कॉर्न टिक्की. सानूचं जेवण झालं बघा किती टेस्टी लागते. बघतो ना, कॉर्न टिक्कीच बघा पहिले. हे बघा, त्याच्यावर चटणी असते अजून टेस्ट लागेल ना. हो, स्टार्टर साठी एक नंबर. भेंडी. तर आता जेवण होऊन अर्धा 1 तास झालेला आहे आणि मी आता मसाले पॅकिंग करायला घेतलेले आहेत. हे बघा 2 किलोचे ऑर्डर्स भरपूर सारे आहेत. तर सर्व मसाले आज मी पॅक करून घेतो. 120 किलो मसाल्यांचे ऑर्डर. हे बघा सर्व आता पॅक करून घेतो एकीकडं. आणि सर्व आता मसाला पॅक झाला ना का मग एकदा मी दाखवतो. आणि बघा स्नेहाने मला म्हणजे मसाले पॅक करता करता खायला ड्रायफ्रूट्स दिले आहेत मिक्सवाले मस्तपैकी. आता मी ड्रायफ्रूट्स खातो एकीकडं आणि एकीकडं मसाले पॅक करतो. फायनली सर्व मसाला पॅक केलेला आहे बघा बॉक्समध्ये. 120 किलो मसाला पॅक केलेला आहे. आणि रात्रीचे बघा किती वाजलेत, 2:30 वाजलेत. अरे होते की नाही, अरे 2:30. हां, हे बघा रात्रीचे 2:30 वाजलेत आणि सर्व मसाला पॅक करून झालेला आहे. तर आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. चला उद्या भेटूया.
नमस्कार सर्वांना. तर काल रात्री मसाले पॅकिंग करता करता एवढा टाइम झाला ना का रात्री झोपताना 3:15 वाजले. लिचूबा किती ओरडायला लागले, लगेच कॅमेरा उचलला तर. आणि बघा रात्री एवढा आपण मसाला सर्व पॅकिंग केला होता. टोटल 120 किलो मसाला पॅकिंग करून त्याच्यावरती ॲड्रेस पण टाकलेले आहेत, हाईट केलेत म्हणून असं उलटे ठेवलेले आहेत, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर नको दिसासाठी. तर आता हे सर्व मसाल्याने सर्वात पहिले आपण कुरिअर करायला जाऊया DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये. मग त्यानंतर उल्वेमध्ये पण 3-4 पार्सल आहेत. म्हणजे एका दादानी 2 किलो ऑर्डर केलं आहे, 1 किलो ऑर्डर केलं आहे, हा 1 किलो. तर ते उल्वेमध्ये पण देऊया. सानू बघा, सानू बसली शार्कोला घेऊन. वाव छान आहे, त्यालाच घेऊन बसते नुसती. त्याची काही शेपटी हालतच राहते का? अच्छा हां, म्हणजे मुवमेंट करते पोहण्याचं ना. बरोबर. हो. तर आता उल्वेमध्ये ज्यांना ज्यांना मसाला द्यायचे होते सर्वांना मसाले दिलेले आहेत. आणि ज्यांचे कुरिअर करायचे होते ते सर्व मसाले DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये कुरिअर करायला दिलेले आहेत. आता मुंबईमधले ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जातील. आणि मुंबईच्या बाहेर असतील ज्यांचे ॲड्रेस त्यांना 4 ते 5 दिवसामध्ये मिळून जातील. आणि जे आम्ही डिलिव्हरी सर्व्हिसनी जे मसाले पाठवतो ना, डिलिव्हरी सर्व्हिसनी म्हणजे DTC कुरिअर सर्व्हिस काहीकांचे म्हणजे गावा ठिकाणी नसतोय, म्हणजे रत्नागिरी पुन्हा गावा ठिकाणी असे ॲड्रेस असतील ना, त्यांना 7 ते 8 दिवसामध्ये मसाला मिळून जातील. तर आता मी आपल्या सोसायटीमध्ये आलो आहे, पण स्नेहाचा फोन आला का बोलते आपण बाहेरच काहीतरी खायला जाऊया आणि शॉपिंग पण करायची आहे. तर चला आता स्नेहा आल्यावरती आपण डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊया. मम्मी इकडून, पोरगी इकडून. इकडे 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 सानू. शूज घालून कुठे गेले होते? मसाला कुरिअर करायला. चला बसा. हां, तर आता स्नेहा आणि सानू आलेत आणि आणखीन 2 जागेवरती आपल्याला मसाला द्यायचा आहे. ते मसाला देऊया, मग नंतर जाऊया काहीतरी खाऊया ना. आज काम भरपूर आहे ना. आणि काल पण खूप काम केलं, जमल्यासारखं झालेलं आज. चला नाश्ता करूया काहीतरी मस्तपैकी. थोडासा बाहेर जाऊ. बोल मेरी जान क्या खाएगी? जान खाएगी, जान. जान खाएगी, एक ही तो जान है सन. मशरूम्स होते ना व्हेजिटेबल, त्याचे मशरूम पण. आणि मग नंतर आपल्या कामाला लागायला घरी जाऊया. मसाले भरायचे. थोडासा कसा रिलॅक्स पाहिजे होता म्हणून आम्ही विचार केला का बाबा चला, कसं आहे काम करून भरपूर दमतो आपण, मग नंतर ते काम करायचं, मग नंतर घरी जेवण बनवायचं, मग ते कसं एकदम हॅडॅक होते डोक्याला. तर थोडासा आम्ही विचार केला की थोडंसं बाहेर काहीतरी खाऊया, मग नंतर आपलं राहिलेलं काम करायला जाऊया. सानूला आवडतो मशरूम ना. सानू फक्त मशरूम खाण्याची सॉटेमध्ये घे. कशी टेस्ट आहे? भारी आहे ना. जेवढे पण डिश आम्ही ट्राय केले ना सर्व एकदम टेस्टी. आणि त्याच्यामध्ये बघा हा मला हे तर डिश भारीच आहे. हा वाला मॅश पोटॅटो आहे ना, हा पण मला खूप आवडला. एकदम अलगच टेस्ट लागतो. काय खाणार तू? मशरूम कुठे आता याच्यात बघ. पण उद्याचे ऑर्डर आहेत सर्व पॅक करून झालेले आहेत आणि राहिलेला मसाला बघा तिथे. तर चला आता डायरेक्टली आपण हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया. आता आपण उल्वेमध्ये आहोत. नमस्कार ताई. नमस्कार दादा. काय नाव ताई तुमचं? मीना ताई आणि मनोज दादा आहेत. तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. फर्स्ट टाइम ऑर्डर करताय ना? तर जेव्हा मसाला तुम्ही यूज करणार ना तुमच्या रेसिपीमध्ये तर फीडबॅक नक्की द्या. म्हणजे मसाला कसं आहे काय ते आम्हाला नक्की सांगा. चला दादा, चला बाय बाय. तर आज ना दुसरा दिवस आहे. तर आता जस्ट एक मसाला देऊन आलो आणि आता दुपारची वेळ आहे. स्नेहा जेवायला बनवते बघा मस्तपैकी बटाटा आणि आपला गवारची भाजी. मला गवारची भाजी एवढी आवडते ना. स्नेहा खूप दिवसानंतर आज गवारची भाजी बनवते ना. कारण वेळ चाललाय ना. हा बघा फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे.
तर हा मसाला हवा असेल ना तुम्हाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. जर 2 किलो मसाला ऑर्डर करताय तर 300 रुपयाचे कोलंबी पापड तुम्हाला आमच्याकडनं फ्री मिळतील. मस्तपैकी भाजी आहे, गवारीची भाजी, कॉर्न टिक्की, लिचू पण आली. टिफिन मध्ये दिलेली, गरम आहे, गरम चटका लागेल. मस्तपैकी साजूक तूप लावून चपाती, सॅलड पण दिली. क्वांटिटी चांगली टिफिन मध्ये खाल्लं आहे ना तुम्ही? खाली जा ना, मस्त होती, आवडली ना तुला? परत खा हा. चला या सर्वांनी जेवायला. लिचू तू काय करणार? हा तू काय करणार? कुक्युम्बर खा, काकडी खा, काकडी. या जेवायला सर्वांनी. कशी झाली ना? मस्त झाली भाजी, खूप छान. तर चला आता मी मस्तपैकी जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला आमच्या बिल्डिंग मधला सानूचं गार्डन कसं आहे, जिम कशी आहे हे तुम्हाला दाखवतो. आणि जसं तुम्ही टायटल वरती बघलं असणार सी व्ह्यू इथनं कसं दिसतोय ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता ना आम्ही आमच्या बिल्डिंगच्या ना गॅलरीमध्ये आहोत. गॅलरीमध्ये म्हणजे एक स्पेस बनवलाय, तिथून म्हणजे जे 10वी फ्लोअर वरती डेडिकेटेड बाल्कनी बोलू शकतो आपण. सी व्ह्यू साठी दिलाय हे. तर 2च फ्लोअरला दिलाय, एक खालच्या फ्लोअरला आणि एक वरच्या फ्लोअरला, बस. तर आपण सी व्ह्यू एन्जॉय करू शकतो, सनसेट बघू शकतो. तर बघा आता सनसेट पण होणार आहे. चला तुम्हाला मी दाखवतो. तर बघा इथे तुम्ही मागे बघतायत अत्तल सेतू ब्रिज आहे जो मुंबईला जातोय सिवरीला. आणि बघा सी व्ह्यू पण तुम्हाला दिसत असेल. ऍक्च्युली थोडासा कसा फॉग आहे ना, त्याच्यामुळे क्लिअरली दिसत हे बघा या साइडला एकदम तुम्हाला सनसेट होते बघा, सनसेट होते आणि सी व्ह्यू दिसतोय बघा. इथून पण दिसतोय. विचार करा ना जेव्हा इथे बसणार आणि कॉफी पिणार. पावसाचं मला बघायचं, कारण इथलं जो आताचं क्लायमेट बघा एवढं काही खास नाहीये, तरी पण खूप सुंदर दिसतोय. फॉग आहे म्हणून थोडासा म्हणजे काय होतं धुकट धुकट. हा जो तुम्ही बघताय ना इथे, हा अतल सेतू आहे. हे बघा या साइडला उलवे आहे आणि हा पूर्ण ब्रिज असा शिवडी तिकडे शिवडीला झाला बघा, पूर्ण ब्रिज दिसतोय एंड पर्यंत आम्हाला इथून दिसतोय. तुम्हाला इकडे नावाखाडी आहे आणि या साइडला एलिफंट आहे बघा, थोडासा असं दिसतोय. आणि या साइडला तुम्ही बघताय बघा सनसेट होतंय, किती सुंदर वाटते बघा. विचार करा या सीन वरती इथे आम्ही मस्तपैकी टेबल लावणार, नाहीतर इथे बसणार, कॉफी पिणार, हातामध्ये मग असणार कॉफीचा आणि एन्जॉय करणार. पावसाळ्यात काय भारी वाटेल. तर याच्यासाठीच आम्ही खूप एक्साइटेड होतो या घरात येण्यासाठी. कारण तुम्ही बघितलं असेल उल्वे मध्ये असा फ्लॅट भेटणं म्हणजे बघा नशीब आहे. तर आता स्नेहानी सांगितलं, आता माझ्या पण मनातला तुम्हाला मी सांगतोय. खरं सांगू तुम्हाला, आम्ही ना उल्वेमध्ये 2017 मध्ये राहायला आलो. 2017 मध्ये राहायला आलो. एखाद वर्षामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये बोला, 2018-19 मध्ये मी स्नेहाला नेहमी असं बोलायचो, बघ ना स्नेहा किती भारी झाली आता, आस्ते आस्ते उल्वे भरपूर डेव्हलप होत चालली. ही जे समुद्राच्या किनारी ज्या बिल्डिंग आहेत त्यांना जे सी व्ह्यू बघायला भेटत असेल, किती भारी वाटत असेल ना. मी ना एकदम स्ट्रॉंग फिलिंगमध्ये मी स्नेहाला बोललो होतो त्यावेळीच, माझी ना एक अशी इच्छा आहे, आपल्याकडनं जेव्हा पण पैसे येतील ना आणि जर आपण जर स्टेबल झालो का आपलं स्वतःचं घर घेण्यासाठी, तेव्हा आपण नक्की असं सी व्ह्यू वाला घर घेऊ, जेणेकरून आपण तिथे गॅलरीमध्ये बसून कॉफी पिणार आणि सी बघणार, म्हणजे समुद्र बघणार, सनसेट बघणार. काय भारी वाटेल. आणि खरं ते त्यावेळी मी स्नेहाला बोललो होतो आणि ते आता माझं स्वप्न पूर्ण झालं. विचार कर त्यावेळेस आपल्याकडे पैसे पण नसायचे. ते बोललेला आज आपण सी व्ह्यू चे बिल्डिंग मध्ये राहायला आलोय. विचार करा ना, मॅनिफेस्ट पॉवर बोलतात याला. जर तुम्ही बोलता ना खरे मनाने सच्चे मनाने काय बोलताय तर ते 100% खरे होतात. अजून अशा कितीतरी गोष्टी आमच्या सोबत अशा घडलेल्या आहेत, पण ते तुम्हाला म्हणजे हळूहळू कधी कधी आम्ही शेअर करणार आणि तुम्हाला सांगणार. पण ज्या घरामध्ये आता आम्ही राहायला आलो एवढा पॉझिटिव्ह आहे, एवढं भारी वाटते वातावरण,
काय सांगू तुम्हाला. जसं आम्ही घरामध्ये म्हणजे एवढं तुम्हाला तर आमच्या खुशीवरनं समजत असेल. जेव्हापासून आपण होम सिरीज स्टार्ट केली तेव्हापासून तुम्हाला माहिती असेल आम्ही किती खुश आहोत, आम्ही किती एक्साइटेड किती आहोत, काम करतो किती काम करतो तरी आम्हाला काहीच नाही वाटत, थकवत नाही, काय नाही, आम्ही थकान दाखवत नाही. कारण बोलताय ना घर म्हणजे फक्त 4 दिवारी नाही तर घर असं पाहिजे का त्याच्यामध्ये आपल्याला सुकून भेटला पाहिजे, आपलं मन शांत राहिलं पाहिजे, असं घर पाहिजे. आणि खरंच आम्ही जे स्वप्न बघितलंय तसंच आम्हाला घर मिळालेलं आहे आणि त्या घरामध्ये आम्हाला शांती भेटते, सुकून भेटते, अजिबात कसला टेन्शन नाही, बाहेर निघायची पण घरातून बाहेर निघायचं पण मन नाही करत. कधी कधी वाटत असेल यार भरपूर बोर होते, आज भरपूर काम केलंय घरात, तर इथे येतो बाहेर आणि मस्तपैकी बसतो आणि असं इकडे बघत असतो. स्नेहाला कधी कधी बोलतो स्नेहा चहा बनव ना आपल्याला, मस्त चहाचा असं कप घेतो, मस्त चुस्की मारतो आणि तिकडे बघत राहतो. काय यार काय भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. बोलताय ना महाकाल बाबांनी भले लेट दिला पण ते बोलताय ना ड्रीम जो मी 2018-19 मध्ये बघितला होता तो आता पूर्ण केला. एक बोलताय ना फील करणार, कॉफीचा मग घेणार हातामध्ये आणि तिकडे बघणार तुम्ही, काय भारी वाटतंय. आताही आम्ही एवढं इमॅजिन करतो ना, आता तर आमच्या मनामध्ये असं चाललंय का पावसाची किती भारी वाटेल, मला किती भारी वाटेल. आत्ताच वाटते की बघा ना, कारण आता कसं हे सर्व भरलेलं नाही ना, आता फक्त आपल्याला तिथे फक्त समुद्र दिसते बरोबर आणि एक त्या साईडला दिसतंय. म्हणून आपल्या काय जेव्हा पावसाळ्यामध्ये पूर्ण असं भरतो माहिती भरती येते तेव्हा काय वाटेल भारी यार, काय थंडगार हवा, स्वर्ग असं वाटतंय. इथून सनसेट होणार, इथून सनराईज होणार, कसं वाटेल ना, जबरदस्त. बाल्कनी मधनं पण आपल्याला घरातून दिसतोय सनराईज दिसतोय आणि इथून सनसेट होतोय असं आहे. तर हा आहे आमचा 10 फ्लोअर वरचा फ्लॅट आणि 10वे फ्लोअरच्या फ्लॅट मधनं आम्ही मस्तपैकी आपल्याला म्हणजे कधी कामातून हे होतो की खूप कंटाळा येतो तेव्हा आम्ही इथे बाहेर येतो आणि मस्तपैकी 5-10 मिनिटासाठी 15-20 रात्र झाली ना की पूर्ण लाईट्स ऑन होणार. हा हे इथे आतच येतोय हे ना पूर्ण मस्तपैकी असं लाईट असं भरलेलं असं कसला भारी वाटतंय बाबा. लोक यासाठीच तर पैसे भरतात. काय भारी वाटतंय, मस्त वाटतंय. तर तुम्हाला आता आम्ही सांगितलं आपला 10वी फ्लोअरवरती फ्लॅट आहे, मस्तपैकी सी व्ह्यू पॉईंट वरती आहे. तर तुम्हाला हा आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अजून सानूचा अजून प्ले ग्राउंड पण तुम्हाला दाखवायचा, तो रात्रीच्या आम्ही दाखवतो. ती झोपली तिला म्हणजे तिला डिस्टर्ब नाही करायचा. सानू अजूनपर्यंत झोपली आणि आता आमचा चहा पिऊन झालेला आहे. आणि आता उलवेमध्ये मसाला घेण्यासाठी एक ताई आणि दादा आलेले तर त्यांना मसाला पण देऊन येते. अजून नाही द्यायचा कोणाचा, तर मी त्यांना मसाला देतोय तोपर्यंत सानू उठेल ना. आणि बघा हे देव ना आम्ही इथे असे ठेवलेले कारण आम्ही इथे एक मागवलेले बाबांच्या इथं असं लावायला, म्हणजे आपण एक सेट करू ना बरोबर. चल मग मी येते जाऊ ना, चला. नाही हाय ताई, नमस्कार, कशा आहात? नमस्कार दादा. हा बरं आहे, आपल्याच गावातला चिरलंय ना. अच्छा, फर्स्ट टाइम मसाला ऑर्डर करते ना आपल्याकडनं? म्हणजे असं कोणी सांगितलं का व्हिडिओ बघून? अच्छा. तर मग रेसिपी मध्ये ताई ट्राय करणार ना, म्हणजे तेव्हा टेस्ट करणार, फीडबॅक नक्की द्या. हा नाव काय दादा तुमचं? गणेश दादा. थँक्यू सो मच. हो नक्की. ताई तुमचं नाव काय? पल्लवी ताई आहेत. ओके चला. नमस्कार दादा. दादाने आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर केलाय. कुठं दिवाली गावात आलेत ना? करवे इथनं आलेले आहेत का? 2 किलो मसाला सांगितलेला ना तुम्ही आणि याच्यावरती 2 किलोवरती ना तुम्हाला कोलंबी पापड फ्री दिलेत. आणि फर्स्ट टाइम आपल्याकडनं मसाला घेताय ना. नाव काय दादा तुमचं? विलास कोहली दादाचं नाव आहे. तर फीडबॅक नक्की द्या. चला दादा, थँक्यू. ॲक्च्युली तुम्हाला ना आमच्या बिल्डिंग मधलं ना गार्डन दाखवायचं होतं पण सानू काही झोपेतनं उठली नाही, त्याच्यामुळे आता आम्ही ते कॅन्सल केला. आम्ही ना तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू ना स्नेहा. मग एक काम कर, तू भाजी पटकन बनवून घे, मी तोपर्यंत मसाल्याची ऑर्डर घेते. तर आता माझ्या मसाल्याचे ऑर्डर घेऊन झालेले आहेत सर्व लिचू. आणि आता आम्ही जेवायला बसलोय. जेवायला बघा मस्तपैकी स्नेहाने भेल बनवली या सर्वांनी जेवायला. सानूनी सुरुवात पण केली, सानूची तर फेवरेट आहे. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या नवीन घरामधून तुम्हाला सी व्ह्यू दाखवलेला आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि
परत मला असं वाटतं कसं आहे माहितीये का, आता या गोष्टी आपल्यासाठी खूप नवीन आहे. बरोबर. जे काय आपल्यासोबत घडतं आपण कधी विचारही नव्हता केला. बरोबर. तर कुठे ना कुठे ना मला थोडंसं हे असतं की लोक कसं पॉइंट ऑफ व्ह्यू बघतायत. तर म्हणून एक सिम्बॉल पाठवा, तो नजरवाला. नजरवाला, ते पाठवलं की थोडं बरं वाटतं. तर माझ्या मनाला उत्तर हे असतं की प्रत्येकाची बघा नजर चांगली नसते. हो बरोबर. तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एक सिम्बॉल पाठवा आम्हाला. आपल्या युट्यूब फॅमिलीला आम्ही सांगतोय तर नक्की सिम्बॉल आम्हाला पाठवा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.